नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहोत। हे पापड बनवायला इतके सोपे आहेत आणि खायला म्हणाल तर खूप मस्त लागतात। अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी ही रेसिपी आहे। आणि हे जे पापड आहेत ना बनवल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात। तर चला तर मग पाहूयात। त्यासाठी इथं 2 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे। साधारण वजनी प्रमाण म्हटलं तर 500 ग्रॅम आहे। तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार साबुदाणा कमी जास्त घ्या। वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी। साबुदाणा मोजूनच घ्यायचा आहे। साबुदाणा इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि रात्रभर भिजत घालायचा आहे आपल्याला। जसं आपण साबुदाणा भिजत घालतो ना तसाच भिजत घालायचा आहे। पूर्ण साबुदाणा बुडेल इतपत पाणी घातलेलं आहे आणि वरती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे बघा। शक्यतो रात्रभर किंवा दिवसभर साबुदाणा भिजत घाला म्हणजे छान एकदम मऊसूत साबुदाणा भिजला जातो। इथे बघा रात्रभर मी साबुदाणा भिजत घातलेला होता। आता आपण सकाळी ज्या वाटीनी साबुदाणा मोजून घेतला होता ना त्याच वाटीनी 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। मोजून 8 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे मी। 2 वाटी साबुदाणा होता तर 8 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आता त्याच पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत 2 चमचे। तुम्ही गरजेनुसार कमी जास्त तिखट जसं तुम्हाला हवं तसं वापरा। जर तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचे नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कुटूनही घालू शकता पाण्यामध्ये। तर इथं साबुदाणा आपला छान भिजलेला आहे बघा। याला थोडासा असा मोकळा करून घेते मी आणि इकडं पाणी पण गरम झालेलं आहे आपलं जे आपण पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी। छान असं पाणी गरम झालेलं आहे। आता गरम पाण्यामध्ये की नाही आपल्याला हा जो साबुदाणा आहे ना आपला भिजवलेला तो घालून घ्यायचा आहे। तेलाचा थेंबरही न वापर करता आज आपण हे पळी पापड बनवणार आहोत। साबुदाणा घालताना की नाही गरम पाण्यामध्येच घालायचा आहे आणि पूर्ण साबुदाणा मोकळा करून घालायचा आहे। इथे बघा साबुदाणा घालून घेतलेला आहे मी। आता की नाही याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। फुल गॅसवरती तुम्ही याला शिजवून घेऊ शकता। आता हे साबुदाणा आपला शिजतोय तोपर्यंत की नाही इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। तर हे बटाट्यांची साल काढून की नाही मी हे किसून घेतलेले आहेत बघा आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता इथं बऱ्यापैकी आपला साबुदाणा शिजलेला आहे बघा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यामध्ये की नाही आपण किसलेला बटाटा घालायचा आहे। बटाटा घातल्यानंतर की नाही खूप जास्त साबुदाणा शिजवायचा नाही, एक 4 ते 5 मिनिटं शिजवायचं आहे। इथे बघा आपला साबुदाणा छान शिजलेला आहे। घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्हाला मी जे पाण्याचं प्रमाण दिलं होतं ना ते अगदी परफेक्ट आहे। जर तुम्हाला वाटलं की खूप जास्त घट्ट झालेलं आहे तर तुम्ही एखादा वाटीभर आणखी गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता। पण एखाद्या वेळेस साबुदाण्यावरती असतो, एखादा साबुदाण्याला जास्त पाणी लागतं एखाद्या कमी। तर जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे। जर तुम्हाला खूप जास्त घट्टसर मिश्रण वाटत असेल ना तर यामध्ये 1-1.5 वाटी तुम्ही पाणी गरम पाणी ॲड करू शकता नंतर। बघा हे आपलं असं हे पळी पापडचं मिश्रण तयार झालेलं आहे। घट्टसर असंच हवं आहे आपल्याला। एक 3 ते 4 मिनिटं याला मी शिजवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा बघा। बटाटा घातल्यानंतर खूप जास्त शिजवायचं नाही आहे। आता याला थोडंसं कोमट होऊ दिलेलं आहे आणि लगेच पळी पापड बनवायला सुरुवात केलेली आहे मी। इथे बघा प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे। प्लॅस्टिकच्या कागदावरती की नाही आपल्याला पळी पापड बनवायचे आहेत बघा। अगदी सोप्या पद्धतीने लगेच हे पळी पापड तयार होतात। तुम्हाला जसे छोटे मोठे हवे ना तसे तुम्ही हे पळी पापड बनवू शकता। तर हे मिश्रण जे आहे ना असंच हवं आहे आपल्याला, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही। सेम पद्धतीने सर्व पळी पापड मी बनवून घेतलेले आहे। साधारण 100 पळी पापड माझ्या इथं तयार झालेले आहेत अर्धा किलो साबुदाण्यामध्ये। 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये याला की नाही मी छान सुकवून घेतलेलं आहे बघा। मस्त असे हे पळी पापड सुकून तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला तळूनही दाखवते बघा। अगदी दुप्पट तिप्पट फुलतात ते तुम्ही बघू शकता। एकदम पांढरा शुभ्र असा आपला हा उपवासाचा साबुदाण्याचा पापड तयार झालेला आहे आणि किती छान फुललेला आहे बघा तुम्ही। मस्त साबुदाणाही एकदम टम्म फुगलेला आहे। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। तर वाळवणातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हटला तर हा पळी पापड आहेत। तर छान असे आपले हे उपवासाचे साबुदाणा पळी पापड तयार झालेले आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे बघा छान असा आपला हा पापड तळून तयार झालेला आहे आणि किती छान एकदम मस्त असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही। अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे। तुम्हाला दाखवते सुद्धा मी बघा। तर मस्त असे आपले हे पळी पापड तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.